आज आपण आंबोळीच्या पिठापासून लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी अशी गोड आणि तिखट आंबोळी बनवणार आहोत। इथे मी आंबोळीचं पीठ घेतलेलं आहे। आंबोळीचं पीठ कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्याची लिंक। नेहमी आंबोळी बनवताना आंबोळीचं पीठ व्यवस्थित फेटून घेतलं पाहिजे, म्हणजे आंबोळी छान फुलते। इथे मी गोड आंबोळी बनवण्यासाठी 2 वाटी पीठ आंबोळीचं घेतलेलं आहे। मी आंबोळीच्या पिठात काळे तीळ घालते, तुम्ही पांढरे तीळ वापरलेत तरी चालेल। त्याच्यानंतर खोबरं घालते, मनुका घेतलेले आहेत मी। इथे थोडे काजूगर बारीक तुकडा करून घेतलेले आहेत, थोडंसं मीठ आणि गूळ। 2 वाट्यांसाठी मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे, तुम्हाला जास्त हवे असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता। आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि 20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे, म्हणजे गूळ छान पिठामध्ये वितळेल। गोड आंबोळी आपल्याला आंबोळीप्रमाणेच काढायची आहे। तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आंबोळी व्यवस्थित पसरून घ्यायची आहे। ही आंबोळी मी संध्याकाळच्या वेळेला काढत होते, संध्याकाळी खाण्यासाठी। आपली ही गोड आंबोळी बनवून तयार झालेली आहे। ही लहान मुलांना खूपच आवडते। ही आंबोळी आपण नारळाच्या रसाबरोबर, म्हणजे नारळाचा रस आणि गूळ ह्याच्याबरोबर खाऊ शकतो। आता आपण तिखट आंबोळी बनवणार आहोत, त्याच्यासाठी मी इथे 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे आंबोळीचं। त्यात मीठ घालते, त्याच्यात आपण कांदा घालतोय, थोडीशी मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर। हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं। हवं असल्यास थोडंसं पाणी घालायचं, एकदम जाड झालं असेल तर। आणि जशी आपण आंबोळी काढतो तशीच ह्याची पण आंबोळी काढायची आहे झाकून। आपली आता तिखट आंबोळी बनवून झालेली आहे। ही तुम्ही चटणी बरोबर खाऊ शकता किंवा सॉस बरोबर पण खाऊ शकता। आता आपण जी आंबोळी बनवणार आहोत ती लहान मुलांसाठी आहे। मुलांच्या पोटात भाज्या जात नाहीत, तर त्याच्यासाठी आपण आता जी आंबोळी बनवणार आहोत त्याच्यात सगळ्या भाज्या घालणार आहोत। पहिल्यांदा मी 2 वाटी पीठ घेतलेलं आहे आंबोळीचं, त्यात मीठ, कांदा, शिमला मिरची, कोबी बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो, फरसबी घालते मी आतमध्ये। तुम्हाला जर गाजर वगैरे घालायचं असेल तुम्ही घालू शकता। आतमध्ये थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि हे पीठ आपण मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित। पाणी हवं असेल तर थोडंसं पाणी घालायचं। तुम्हाला हवं असल्यास आतमध्ये तुम्ही मिरचीसुद्धा घालू शकता। हे मी माझ्या मुलासाठी बनवते त्यामुळे मिरची घातलेली नाही आहे। ही आंबोळी चवीला खूपच छान लागते, माझ्या मुलाला ही खूप आवडते। तुम्ही सुद्धा ही ट्राय करून बघा। अशा प्रकारे आपले गोड आणि तिखट आंबोळी बनवून तयार झालेले आहेत।
तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.